भगवंताचं स्वरूप आहे तिसरं शेवटचा आनंद. आनंद घन भगवंताचं स्वरूप आहे. या जगतातलं आनंदाचं तत्व म्हणजे एकच भगवान परमात्मा आहे. आणि त्या आनंदासाठीच तुम्हाला आणखी जगायचंय. तो आनंद शोधायचा आहे. पण तो आनंद शोधत असताना आपण संसारात शोधतो, म्हणून तो आनंद आपल्याला मिळत नाहीये. तो आनंद शोधायचा असेल तर संत साहित्यात, संत चरित्रात, भगवंताच्या कथेमध्ये तो आनंद मिळणार आहे. जसं भगवंतानी जीवन जगलं, आपणही तसं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. निश्चित आपल्याही जीवनाचा सुगंध उठल्याशिवाय राहणार नाही आणि आनंद आल्याशिवाय राहणार नाही. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. 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 पाण्यातला सूर्यचा ओटातून ओघळावा. पाण्यातला सूर्यचा ओटातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. जिजूने स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. 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 सूर्यचा ओठातून ओघळावा. पाण्यातला सूर्यचा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या
स्वरूप आहे, आपलं ही तेच स्वरूप आहे. पण संसाराच्या संगतीत गेल्यामुळं आपलं स्वरूप बिघडलंय. ममैव वंश जीव लोके, आपणही त्याच भगवंताचे अंश आहोत. पण आपल्या जीवनातली संगती चुकली, त्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागत आहे. आकाशातून पडणारं पाणी स्वच्छ निरभ्र असतंय. प्युरिफाय पाण्यापेक्षाही सुंदर पाणी आकाशातून पडणारं असतं. पण त्या पडणाऱ्या पाण्याने एखाद्या पात्राची संगती केली तर ते शुद्धता टिकवून ठेवतं, शुद्ध राहतं. पण तेच पडणारं पाणी जर मातीशी संगतीत झालं, त्यानं मातीची संगती केली, ते आता शुद्ध राहत नाही, पांढरं शुभ्र राहत नाही, ते आता गढूळ होऊन जात. पडणारं पाणी तेच आहे, पण त्यानं संगती मातीची केली म्हणून तो गढूळ झालं. तुम्ही आम्ही त्या भगवंताची अंश आहेत, पण तुम्ही आम्ही संगती संसाराची केल्यामुळे आपण गढूळ झालो आणि दुःखाला पात्र ठरलो. प्रेम से बोलो, और जोर से, और जोर से. भगवंताची कथा आपल्याला भगवंताच्या जीवनातला आनंद शिकवणारी आहे. भगवंताचं चरित्र जसं आनंदमय आहे, आपणही तितकेच आनंदमय आहोत. पण या आनंदाचा विसर आपल्याला पडलेला आहे. भगवंताच्या जीवनात दुःख कितीही आलं तर भगवंताच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी कमी नाही झालं. भगवंताच्या मानानं आपल्याकडचं दुःख महुरी एवढं आहे, महुरी एवढं. निश्चितच आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं देवाच्या जीवनामध्ये दुःख जास्त होत. विचार करा, 6 दिवसाचे भगवान परमात्मा होते त्यावेळेस पूतना विष पाजण्या करता जाते. आपल्याला तर आतापर्यंत डॉक्टर नर्सनं कधी विष पाजलं नाही दवाखान्यात. आपले 5 दिवस तिथंच जातात. भगवंताच्या 6व्या दिवशी विष पिण्याची वेळ येते, ज्याची सुरुवात इथून शेवट कुठं असेल. बरं, भगवंताचा जन्मच बंदीखान्यात आहे. आपण हॉस्पिटलमध्ये पण स्वातंत्र्यात आहे. ज्याला जन्मण्यापासूनच स्वातंत्र्य नाहीये, त्याच्याकडे किती दुःख असेल. जाऊ द्या, हेही कमी वाटत असेल. अगदी लहान वयामध्ये, खेळायच्या वयामध्ये ज्यांनी मोठ्या मोठ्या बलाढ्य राक्षसाची द्वंद्व युद्ध केलंय, आपल्याला तर काहीच नाही त्यातलं. याही पेक्षा थोडस पुढे चला. राज्यावर यायच्या आधी हजारो लढाया देवानी जिंकलेले आहेत. शून्यापासून साम्राज्य निर्माण केलं. द्वारकेचा देव राजा झाला. हा आनंदाचे दिवस आता पाहू लागला. 16,108 बायका केल्या. प्रत्येक राणीला 10-10 मुलं आणि 1-1 मुलगी आहे. आनंदाचा संसार चाललेला आहे. एवढा सगळा फुललेला संसार भगवंताने आपल्या डोळ्यात देखत नष्ट होताना पाहिलाय. माझ्या मुद्द्यावर यायचंय मला. 56 कोटी परिकर भगवंताचा झाला होता.
एका भगवंतापासून 56 कोटी पर्यंत यादव कुळ वाढवलंय. पण हे 56 कोटीच्या 56 कोटी यादव कुळ भगवंताच्या डोळ्यात देखत आपसात मारामारी करताना नष्ट झाले. तिसऱ्याने येऊन मारलं नाही. आपसामध्ये भांडण करून 56 कोटी यादव मरून जात आहेत. भगवान परमात्मा हे दुःख स्वतःच्या डोळ्यांनी पाहतायत आणि पचवतायत. इतकं दुःख भगवंताकडे असताना भगवंताच्या चेहऱ्यावर थोडाही दुःखाचा लवेश पाहण्याकरता मिळाला नाही. हेच खरं भगवंताच्या जीवनातील आनंदाच्या मागचं रहस्य आहे. आणि आजच्या कथेतून आपल्याला हेच घ्यायचं आहे. दुःख प्रत्येकाच्या जीवनात येत आहेत. दुःखाने आतापर्यंत कोणाचीही पाठ सोडलेली नाहीये. दुःख येतच असतात आणि दुःखही देव त्यांनाच देत असतो ज्यांच्याकडे सहन करण्याची ताकद असते. कोणालाही दुःख देत नाही तो. सुदाम देवाकडे 18 विश्व दारिद्र्य होतं. दारिद्र्याचं दुःख होतं. सुदाम देवानं ते स्वतः मागून घेतलेलं होतं. काल परवा माझ्या वाचण्यात एक नवीन गेलं. सुदाम देवाला एवढं दारिद्र्य का आलं? पूर्वी वाचलेला भाग वेगळा होता, पण काल एक नवीन मला मिळाला. आतापर्यंत वाचलं होतं गुरु मातेनं खाण्याकरता फुटाणे दिले होते आणि दुसऱ्याच्या हिश्श्याचं सुदामानं खाल्ले म्हणून दारिद्र्य आलं होतं. पण काल एक असा वाचण्यात गेलं, वृत्तांत फुटाण्याचाच आहे, पण ते फुटाणे एका चोरानं एका साधूच्या घरून चोरून आणले होते. त्याच्या पूर्वीचा इतिहास वाचण्याकरता मिळाला. तो साधू अखंड नामस्मरण करणारा होता आणि त्या फुटाण्यातला एकच फुटाणा खाऊन एका दिवसाचा तो उपवास सोडत होता. जवळजवळ ती फुटाणे 20 वर्ष पुरतील इतकी त्याची ती पोटली होती. आणि त्या साधूच्या आश्रमात चोर आले. चोराला बाकी काही सापडलं नाही. त्यांनी ते पोटली उचलली, निघून गेले. पाहिलं सोडून फुटाणे ह्याला नेऊन काय करावं म्हणून ते टाकून दिले. टाकून दिलेले तेच फुटाण्याची पोटली गुरुमातेला सापडली. संदीपानी ऋषीच्या आश्रमात सोडली. तीच गुरुमातेला सापडली. गुरुमातेनं सुदाम देवाला आणि कृष्णाला समिंदा आणण्यासाठी, सरपण आणण्यासाठी पाठवलं असता ते फुटाणे खाण्याकरता दिले आणि त्या फुटाण्यावरच्या स्पर्शानं पापाची जाणीव सुदाम देवाला झाली. तत्ववेत्ता ब्राह्मण होता सुदाम देव. आणि ते फुटाणे खाल्ल्यानंतर खाताना सुदाम देवाच्या लक्षात आलं एका फुटाण्यामध्ये एका विश्वाचं दारिद्र्य बसलेलं आहे. का बरं? ऋषीनं ते फुटाण्याची पोटली शोधली असता सापडली नाही. मग त्या ऋषीनं डोळे झाकून शाप देऊन टाकला, जो कोणी माझे फुटाणे खाईल त्याला 18 विश्व दारिद्र्य प्राप्त होईल. ते फुटाणे गुरु मातेनं प्रभूला अर्धे देण्याकरता सांगितले होते. दोघ जण वाटून खा असं सांगितलं होतं. पण सुदामाने विचार केला, हा भविष्यातला द्वारकेचा राजा आहे आणि राजाला दारिद्र्य कसं शोभतंय? शोभत नाहीये.
माझा जर तो सखा असेल तर त्याचं दारिद्र्य मी घेण्याकरता तयार आहे. सुदाम देवानी जाणून बुजून भगवंताचं सगळं दारिद्र्य आपल्यावरती घेतलं आणि सगळे फुटाने खाऊन घेतले. ही गोष्ट देवालाही कळत नव्हती. इतका देव दूध खुळा नव्हता. उग नाहीये. सुदाम देवा आल्यानंतर भगवंतानी यशस्वीचा तिलक केला, सगळं दारिद्र्य बाजूला केलं आणि आपलं सर्व ऐश्वर सुदाम देवाला दिलं. उग नाही, सुदाम देवानं आधी तेवढा त्याग केलाय. पण जगतातल्या मैत्रीमध्ये अलौकिक मैत्रीच्या उदाहरणामध्ये सुदाम देवाचा आणि कृष्णाचा आहे. हेच कारण आहे. भगवान परमात्मा दुःखही त्यालाच देतो जो सहन करू शकतो. आपण विचार करायचा नाहीये माझ्याच पदरात एवढं का दुःख आहे. कारण देवानं आपल्याला पात्र ठरवलंय. आज त्यानं दुःख दिलंय. निश्चित एक दिवस सुदाम देवासारखा तोच आपल्या यशस्वीचा तिलक करणार आहे आणि तोच एक दिवस आपल्याला आनंदही देणार आहे. नवे नवे स्वतःच सर्वस्व आनंदाचं स्वरूप तो आपल्या झोळीत आपल्या पदरात टाकणार एक दिवस निश्चित आहे. हे भगवंताचा आनंद स्वरूप आहे. भगवंताचा दुसरा परिचय करून देताना कर्माचा परिचय करून देतात. काय करतो तो भगवान परमात्मा? विश्वोत्पत्त्यात हेतवे, विश्व उत्पत्तीचं जडण घडणाचं कार्य तो करतोय. आणखी काय करतोय? त्याचा स्वभाव कसा आहे? व्यास महर्षी सांगतात जगतात त्याच्या स्वभाव सारखा दुसरा आता स्वभाव कुणाचा नाही. त्याला जर आपण थोडस दिलं, त्याला जर आपण एक कण दिलं तर तो आपल्याला अख्खं कणीस देणार आहे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. बाकी काही द्यायचं नाहीये. आपल्या जीवनातलं तिन्ही तापाचा तो नाश करण्यासाठी तयार आहे. पण आपण मात्र फक्त त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. श्रीकृष्णाय वयं नमः त्याला नमस्कार केला पाहिजे. त्याला नमस्कार करण्यात आणि त्याचं नामस्मरण घेण्यात भगवान परमात्मा आपल्याला सर्वस्व देण्याकरता तयार आहे. आपण फक्त नमस्कार केला पाहिजे आणि त्याचं नामस्मरण केलं पाहिजे.